कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्या, इकडे कुठे निघालीस? कुठे निघालीस? का निघालीस? कोणाबरोबर निघालीस? ही प्रश्नपत्रिका सोडवून ना कंटाळा आलाय मला। तरी पण उत्तरं द्यावीच लागतील ना। अरे आई, काम आहे मला म्हणून चालली। कसलं काम? ऐक काय ग? हा, रात्री कधी आलीस तू? 1 वाजला आम्हाला। अगं मग आता एवढ्या लवकर का उठली? झोपायचं होतं ना थोडा वेळ। नाही ग, झालीये माझी आई झोप। काय ग, कुठे चालली? तूच राहिली होतीस विचारायची। अगं मी फक्त विचारलं, सांगायला काय प्रॉब्लेम आहे? अगं मी लहान आहे का विचारायला आता? अरे पण मी तू तर काही बोलूच नको। तू रात्रभर पार्टी केलेली चालते आणि मी दिवसा बाहेर जाऊ शकत नाही। अगं मी काळजीपोटी बोलले। नकोय तुझी काळजी तू तुझ्याकडेच ठेव। बरं तू शांत हो, तू जा, काही प्रॉब्लेम नाही, नीट जा, फक्त तुझा फोन चालू ठेव एवढंच। काळजी घे। शिवानी, तुला हिची एवढी काळजी का वाटते ग? आईला यातलं काही कळायला नको, नाहीतर तिला खूप मोठा धक्का बसेल। शिवानी, काही नाही ग आई, आता तू बघतेस ना बाहेर कसं चाललंय सगळं। हो बाई, ते पेपरात पण कसल्या भयानक बातम्या येत असतात ग। म्हणूनच खरं सांगू का, मला ना तुझी अजिबात काळजी वाटत नाही। मला माहितीये तू सगळं सांभाळून घेशील। ह्या मुलीचं मला एक टेन्शन येतं, तिचं कसं होणार आहे कुणास ठाऊक। आई, तिचं सगळं व्यवस्थित होणार। आता चंदन पण चांगल्या मार्गाला लागलाय, काम करतोय बघ, हिचा संसार पण नीट होईल। होऊ दे बाई एकदाच सगळं नीट। आई येते का मी? नेहा, आई प्लीज, आज माझं खूप महत्वाचं प्रेझेंटेशन आहे, मला हा विषय नको। अगं एकदा काय ते सांग ना। मी सांगितलं तुला। अगं पण अडचण काय आहे? आशू एवढा चांगला मुलगा आहे। आई मला आशूशी लग्न नाही करायचंय। अगं पण कधी ना कधी लग्न करायचंच आहे ना। असं किती दिवस पळ काढणार आहेस तू? हे बघ, माझी झालेली फरफट तू बघितलीयस। तुझ्या वडिलांची गोष्ट वेगळी आहे का, पण एकत्र कुटुंब असतं तर कदाचित आज चित्र वेगळं असतं। आशूच्या घरी तुला आईसारखी सासू मिळेल आणि तिलाही तू पसंत आहेस। आई इनफ, सासू सासरे भास्कर। अगं पण तुलाच माणसं आवडतात ना एकत्र असलेली। हा, म्हणून काय याचं कनेक्शन तू डायरेक्ट लग्नाशी लावणार आहेस का? आणि आई, तुम्हीच सगळं ठरवताय, माझं आणि आशूचंही काहीतरी मत असेल ना, काय इतका फोर्स करताय? कारण तुला आत्ता कळत नसलं तरी मी तुला लिहून देते, याहून चांगला नवरा आणि सासर तुला पुढे मिळणार नाही। आणि तू हे विसरू नकोस की पत्रिकेनुसार जास्त वेळ नाही आपल्याकडे, नंतर बराच वेळ वाट बघत बसावी लागेल। मग बघेन, माझं मी बघेन। हा नेहा, बाईचं आयुष्य एवढं सोपं नाहीये ग, आणि हातातली एवढी चांगली संधी का गमवायची तुला? आई ऐक, शिवा आणि आशूचं भांडण झालंय फक्त, आणि म्हणून काय लगेच तो दुसरं लग्न करेल असं नाहीये। आता चिडलाय ग तो तिच्यावर, आणि नंतर त्याला तिच्याबद्दल वाटत राहिलं तर, आणि लग्नानंतर पण वाटत राहिलं तर। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई, शिवा वाईट मुलगी नाहीये। हे बघ, तिच्याबद्दल मला काही सांगू नकोस। सीताला ती अजिबात आवडत नाही, आणि मी सीताला चांगलंच ओळखते। तिनं एकदा ठरवलं तर ठरवलं, त्यामुळे त्या घरातून शिवाचा विषय संपलाय, आणि आशूचं लग्न तर होणारच आहे। आता एवढी चांगली संधी कमवायची का गमवायची हे तुझं तू ठरव। बाय। कसं होणार या पोरीचं? सीता, तू खूपच मनावर घेतलंयस। अगं असं नाही, पण आता ठरलंय ना, मग काही गोष्टी वेळेत झालेल्याच बऱ्या असतात। आणि तोच वेळ वाया जाऊ नये म्हणून मी गुरुजींना बोलवलंय। पण सॉरी मावशी, तुझी जरा जास्तच गडबड झाली असेल ना? अगं गडबड कसली, फक्त नेहाची पत्रिका घेऊनच तर यायचं होतं मला। हा, दोघांची पत्रिका जुळत आहेत।
अरे वा. अरे वा, म्हणजे प्रश्नच मिटला. प्रश्न आहे. काय झालं गुरुजी? पत्रिका जरी जुळत असली तरी लग्न मुलीचं याच महिन्यात व्हायला हवंय. नंतर काळयोग नाहीये. हो, खरं तर ह्याची कल्पना आहे मला. ठीक आहे गुरुजी, लग्न याच महिन्यात होईल. वा, येऊ मी? दक्षिणा. हा गुरुजी, दक्षिणा. जरा जास्तच वाटतंय. माझ्या भावाच्या आनंदापेक्षा महत्वाचं मला काहीही नाहीये. वा, बर, येऊ मी? हो, या. आणि मुहूर्ताच्या तारखा कळवा. हो हो, तारखा काढतो मी आणि सांगतो तुम्हाला. येतो. नमस्कार. ह्या भावा बहिणीच्या नात्याला नजर लागू नये कोणाची. चला मग, आता दुसरी कोणतीच अडचण उरली नाहीये. असं कसं म्हणतेस तू? अगं, नेहा आणि आश्वर लग्नाला तयार नसतील तर लग्न कोणाचं लावणार आपण? नेहा तर म्हणत होती की आशू आणि शिवाचं मोठं भांडण झालंय फक्त. आशूला कदाचित अजूनही शिवाबद्दल. नाही मावशी, मला नाही वाटत आता आशू आणि शिवामध्ये काही नातं उरलंय. आणि असं असतं तर आशूने सह्या केल्या असते का डिवोर्स पेपर्सवर? शिवाय नेहा आणि आशू दिवसभर एकत्र असतात. त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. अगं तेच तर. नेहा म्हणते की त्यांच्यात फक्त चांगली मैत्री आहे, प्रेम नाहीये. सुजाता, हे बघ मावशी, कसं आहे ना, ते त्या मैत्रीला त्या दृष्टीने बघत नाहीयेत म्हणून. अगं पण नेहा म्हणते त्यात तथ्य असेल तर कदाचित आशूला अजूनही सुजाता, शिवाबद्दल. मी समजू शकते तुझी काळजी, पण खरंच असं काही नाहीये. मी आशूला लग्नासाठी नक्की तयार करेन बघ. तू फक्त नेहाशी बोल. अगं पण नेहा माझं ऐकतच नाही. मावशी ऐक ना, हे बघ, मी बोलते नेहाशी. वाटलं तर आम्ही दोघी बोलू नेहासोबत. हा, पण आपल्याला तारीख लवकरात लवकर काढली पाहिजे, कारण फार वेळ नाहीये आपल्याकडे. कळतंय ना? तू नको काळजी करूस. शिवा, काय रे? आज ना कावळे खूप ओरडते. मला वाटतं आज ना आपल्याकडे पाहुण येईल. काय पण बोलतोय? ए भाई, आता उंदरांची गाडी काय सारखी बंद पडते यार? आमदार टायमावर पैसा देत नाही भाई. मी तर काय आरामात करणार आहे. अरे हे काय जोरदार कामं चालली आहेत ना पाना गँग. अरे भाऊ, अहो अचानक आलात, काही बोलला नाहीत काय? सहज का? हो, सहज झालो, काय प्रॉब्लेम नाहीये. आणि काय मी माझ्या लेकीला भेटायला येऊ शकत नाही का? अरे नाही येऊ शकता ना. एक मिनिट या या, इथे बसा. या इकडे इकडे बसा, सोफ्यावर बसा तुम्ही. हा, तिथे बसा. इकडे बसा, सोफ्यावर बसा. भाऊ, अहो तुमचंच गॅरेज आहे, तुम्ही कुठेही बसा. या. शाबास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.